नमस्कार मंडळी. कथेचे नाव आहे गणपाचे विचित्र स्वप्न. गावापासून 3 किलोमीटरवर उभ्या भव्य वास्तूला गस्त घालण्यासाठी गणपा आला होता. भव्य कंपाऊंडच्या आत अनेक इमारती उभ्या होत्या. गणपा रात्रभर तेथे पहारा देत असे. तो रात्रीचा वॉचमन होता. आजही तो ड्युटीवर आला होता. लागोपाठ 3 दिवस एक उंच काळं कुळकुळीत कुत्रं कंपाऊंडच्या गेट बाहेर उभं असायचं. गणपा आला की ते कुत्रं गेटमधून आत शिरायचं. गेले 3 दिवस गणपा त्याला गेट बाहेर हाकलत होता, पण तो कुत्रा खूपच हट्टी होता. गणपाने शिट्टी वाजवली की तो त्याच्याजवळ यायचा. गणपाला आज त्या कुत्र्याची कीव वाटली. तो त्याच्याकडे निरखून पाहू लागला. तो मोठा रुबाबदार कुत्रा होता. "अरे, तुला एवढ्यांदा हाकलून लावलं तरी काय येतोस तू? तुला भूक लागली का?" कुत्रा गणपाकडे नुसताच बघत होता. "थांब, डब्यात पोळी आहे का बघतो," असं म्हणत गणपाने डबा उघडला. त्यात अर्धी पोळी होती. त्यानं ती कुत्र्यासमोर टाकली. कुत्र्याने ती चटकन खाऊन टाकली. "तुला खूप भूक लागली वाटते, पण आज माझ्या डब्यात अर्धीच पोळी आहे. उद्या येताना तुझ्यासाठी एक पोळी आणतो. आता जा तू गेट बाहेर." गणपाच्या या आदेशावर कुत्रा जागेवरून तसूभरही हलला नाही. तो शेपूट हलवत जागीच उभा राहिला. "आता जा तू, मी राऊंडवर जाणार आहे," असं म्हणत गणपाने कुत्र्याला बळेच गेट बाहेर काढलं. गणपा शिट्टी वाजवत राऊंड मारू लागला. शिट्टीच्या आवाजासरशी कुत्रेही त्याच्यासोबत राऊंड मारू लागलं. कुत्र्याला आपल्यासोबत चालताना बघून गणपाला त्याचा राग आला. "अरे, कशाला फुकाची वाचमनगिरी करतोस? तुला माहीत आहे, मला या कामाचे पैसे मिळतात. तुला कोणी पैसे देणार नाही. तू स्वस्त बसून आराम कर." कुत्रा मात्र त्याच्यासोबत चालतच राहिला. "जाकर फुकटची चाकरी." रात्र पुढं सरकत होती. रात्रीच्या भीषण शांततेत गणपा व कुत्रा तेवढेच फिरत होते. हळूहळू दिवस उजाडू लागला. माणसं सकाळी उठून फिरायला निघाली होती. रात्रपाळी संपून गणपा घराकडे निघाला. त्याने शेपूट हलविणाऱ्या कुत्र्याला सुनावले, "आता माझी ड्युटी संपली. मी घरी चाललो. तू पण जा," असं म्हणत गणपा घराकडे निघाला. कुत्राही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. "अरे, आता काय तू माझ्या घरी येतोस?" पण कुत्राही हट्टाला पेटला होता. तो गणपाची पाठ सोडायला तयार नव्हता. गणपाने झोपडीचे दार उघडले. "हे बघ, हे माझे छोटेसे झोपडे आहे. मी येथे एकटाच राहतो." गणपा चुलीसमोर बसला. त्यानं चूल पेटवली. चुलीवर तवा ठेवून तो कणिक मळू लागला. कुत्रा समोर बसला. "तुला माहीत आहे, माझे नाव काय आहे? माझे नाव गणपा आहे. मी पूर्वी गावाला राहायचो. भाड्याच्या खोलीत मी आणि माझी बायको दिवसभर शेतात राबायचं आणि रात्रीची दारू ढोसून घरी यायचो. मग मला दारू प्यायची सवय झाली." बोलताना गणपाच्या डोळ्यात पाणी आलं. तो डोळे पुशीत बोलला, "माझं चुकलं रे. दारूसाठी मी बायकोला पैसे मागू लागलो. ती रोज शेतात मजुरी करायची आणि आमचा संसार चालवायची. पण दारूच्या नशेत हे मला कधी कळलंच नाही. एक दिवस ती हळूच हे जग सोडून निघून गेली. माझी नशा उतरली तेव्हा लक्षात आलं की मी एकटाच उरलो. तुला माहीत आहे, हे एकटेपण खूप भयावह असतं. घरमालकाने घराबाहेर काढलं तेव्हा मी येथे झोपडीत आलो. पोटासाठी रात्रीचा पहारा देऊ लागलो." गणपा तव्यावर पोळ्या भाजू लागला. "तुला माहीत आहे, माझे एक स्वप्न आहे."
हसशील, पण मी मेल्यावर माझा देह उचलून नेतील तेव्हा सर्व गाव माझ्या मागे यावं. या माझ्या देहाला अग्नी द्यायला मला मुलगा सुद्धा नाही. तुला काय कळणार? तू तर कुत्रा आहेस. तुला मी काय म्हणतो हे सुद्धा कळणार नाही. तू ती पोळ्यांची दुर्डी मला देऊ शकतो का? कुत्रा चटकन उठला. त्यानं दुर्डी तोंडात धरून गणपासमोर ठेवली. गणपाला आश्चर्य वाटलं. अरे, तू तर कलाकार आहेस. तुझं नाव काय आहे? तू कुठून आलास? कुत्रा शेपूट हलवीत त्याच्याकडे टुकूर टुकूर बघू लागला. असू दे, तुझं नाव, आजपासून तुझं नाव कालिया. तुला माहिती आहे, भगवान कृष्ण कालिया नावाच्या नागाच्या फण्यावर नृत्य करीत होते. पण मी तुला कालू म्हणणार. गणपा हसला. मी का हसलो तुला माहीत आहे? तुझे कालू नाव तुझ्या अंगावरील रंगाशी मिळते जुळते आहे. हे घे गरम पोळी. गणपाने त्याच्यासमोर पोळी टाकली. कुत्रा भुकेला होता. तो चटचट पोळी खाऊ लागला. तुझे बरे आहे. तुला माणसासारखं पोळीसोबत भाजी लागत नाही. खरं म्हणजे माणूस स्वतःच्या जिभेचे चोचले पळवीत असतो. गणपा कुत्र्याशी गप्पा करीत जेवू लागला. जेवल्यावर भांडी स्वच्छ केली. चटई अंथरली. हे बघ, मी आता झोपतो. तूही झोप. उगाच रात्रभर माझ्यासोबत वाचमनगिरी करीत होतास. गणपा झोपी गेला. कुत्राही चटई शेजारी अंग दुमडून डोळे मिटून पडून राहिला. गावातील माणसांना गणपा व कुत्रा याची जोडी फिरताना दिसू लागली. लोक आपसात गप्पा करीत, गणपाने हे कुत्रं कुठून आणलं? कुत्राही मोठा करामती होता. मुलं दिसली की तो 2 पायावर चालायचा. गावातील माणसं, मुलं यांना त्या कुत्र्याचं खूप कौतुक वाटू लागलं. मुलं त्या कुत्र्याच्या मागे मागे फिरायची. कुत्र्याच्या त्या करामती बघून गणपा त्याला बोलायचा, कालू, तू पूर्वी सर्कशीत होता का रे? गणपा आणि कुत्र सोबत राहू लागले. गावातील लोकांच्या दृष्टिकोनातून ते गणपाचे कुत्रे होते. आयुष्य मोठंच अजब असतं. मनुष्याचा जगात येण्याचा आणि जाण्याचा दिवस निश्चित नसतो. एक दिवस एक घटना घडली. गणपा आणि कुत्रा रात्रीचं जेवण करून झोपले. गणपा आणि कुत्रा दिवसा जेवण करून झोपले होते. कुत्रा उठला. तो निश्चित पडलेल्या गणपाला पंजाने हलवू लागला. गणपाचं शरीर मात्र थंड पडलं होतं. त्यात कसलीही हालचाल नव्हती. श्वास थांबून गेला होता. कुत्रा झोपडीसमोर येऊन भुंकू लागला. अचानक कुत्र्याला भुंकताना बघून माणसं गोळा होऊ लागली. गणपा जग सोडून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. गणपाचं या जगात कोणीच नाही हे सर्वांना माहीत होतं. गणपाचा मृतदेह उचलून नेण्याची तयारी सुरू झाली. तिरडी बांधली. गणपाचा देह त्यावर ठेवला. कुत्रा सारखा त्या देहाभोवती फिरत होता. गणपाची तिरडी खांद्यावर घेऊन माणसं निघाली. त्यावेळी तोरेने कुत्र्यानं मडक्याची दोरी तोंडात घेऊन पुढं चालू लागला. कुत्र्यानं गावात अनेक करामती केल्या होत्या, पण त्याची ही जगावेगळी करामत बघण्यासाठी गावातील सर्वच माणसे, मुलं गणपाच्या प्रेतयात्रेत सामील झाली होती. गणपाचा देह सरणावर ठेवला. या देहाला अग्नी कोणी द्यायची हा प्रश्न होता. गणपाचं आपलं म्हणावं असं कोणीच नव्हतं. अवघडलेल्या अवस्थेत जळकी काडी घेऊन उभ्या असलेल्या माणसाच्या हातून एका झेपेतच कालूने तोंडात काडी धरली व त्यानेच गणपाला अग्नी दिली. कुत्रा आता एकटाच गणपाच्या झोपडीशी बसून असायचा. एक दिवस एक गाडी गावात शिरली. त्या गाडीवर लिहिले होते, ग्रेट रॉयल सर्कस. त्यांनी कुत्र्याला आपल्या गाडीत बसविले. माणसं गोळा झाली. माणसं विचारू लागली,
ते गणपाचं कुत्रा आहे, त्याला काय नेताय? ते आमच्या सर्कसचे कुत्रे आहे. एक दिवस ते गाडीतून उतरले आणि हरविले होते. कुत्रा गाडीच्या मागील जाळीतून गणपाची झोपडी दिसेनाशी होईपर्यंत बघत राहिला. खरं म्हणजे त्याने गणपाची विचित्र स्वप्न हे सर्व गाव आपल्या प्रेतयात्रेत सामील व्हावं ते पूर्ण केलं होतं.